आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आप्पारापेठ व इस्लापूर प्रादेशिक वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मलकजाम, चिखली, कंचेली, हुडी, गोंडे महागाव, तोटंबा, सोनवाडी, तल्हारीच्या घनदाट राखीव जंगलात जवळपास 18 किलोमीटर जंगलाची सैर करून वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना वनाचे संगोपन आणि संरक्षण तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांना या प्रसंगी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। मराठवाड्यातील एकमेव घनदाट असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून अशा या घनदाट जंगलामध्ये एकेकाळी नक्षलवादी घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन राहत होते। अशा या घनदाट राखीव जंगलामध्ये नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी 8 जानेवारी रोजी आप्पारापेठ वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मलकजाम कक्ष क्रमांक 297 येथून सकाळी 6 वाजल्यापासून ट्रेकिंगला सुरुवात केली असता कंचली, तल्हारी आणि इस्लापूर वन परिक्षेत्रा अंतर्गत चिखली, गोंडे महागाव, सोनवाडी, तोटंबा, हुडी या राखीव जंगलात जवळपास 18 किलोमीटर ट्रेकिंग करण्यात आली आहे। या प्रसंगी नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी अवैध वनवृक्ष तोडीवर आळा घालणे, वनवा, सामूहिक गस्त आणि नैसर्गिक वन्यजीव तसेच वनाचे संगोपन आणि संरक्षण करणे या विषयावर वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले। यावेळी सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत इटलोड, किनवटचे सहाय्यक वन संरक्षक गणेश गिरी, इस्लापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, आप्पारापेठचे वन परिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे, किनवटचे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित राठोड, बोदुडचे वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतुलवार, हिमायतनगरचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल चव्हाण, नांदेडचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, हदगावचे वन परिक्षेत्र अधिकारी कटके, वनपाल श्रीराम सजन, फीएस गुद्दे, रमेश कोलते, सय्यद वशीम, समद फटान यांच्यासह वनरक्षक व वनमजूर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राखीव जंगलातील औषधी गुणधर्म वनस्पती, तेंदूपत्ता, मोहफूल, वनसंपदा गोळा करण्यासाठी जंगलालगत असलेल्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलाला आग वनवा लावण्याचा प्रयत्न करतात। अशा लावलेल्या आगीत जंगलाला वनवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान होते। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी जंगलालगत असलेल्या गावातील नागरिकांनी जंगलाला आग लावू नये याची दक्षता घ्यावी, अन्यथा वन कायद्यान्वये प्रचलित कारवाई करण्यात येईल असे देखील उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी जंगलालगत असलेल्या गावांना व गावातील नागरिकांना आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड।